काय नेमकं आगीचं कारण आहे? गाडी येत होती, ठाण्याला आलो आणि ठाण्याला एंट्री करावं लागते. एंट्री केली आणि गाडी तिथून प्रवासी घेऊन परत निघली. किती प्रवासी होते एकूण? 14 प्रवासी होते, एक स्टाफचा माणूस होता आणि ड्रायव्हर कंडक्टर. तुम्ही पण होता? तुम्ही बसमध्ये होता? मात्र ज्या काही महत्वाच्या वस्तू आहेत त्या आता प्रवासी जे आहेत ते यातून काढून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जागे नव्हतं, बाकी काय. कुठून चाललेले? पुण्यावरनं आलो, वापीला चाललो. हा, लग्नासाठी चाललेले? लग्न भावाच्या मुलीचं लग्न होतं कधी आहे? 26 तारखेला. कुठून कुठे चालले सांगा. पुण्यावर वापीला काय काय होतं गाडी? कपडे बॅगा दागिने सगळं मेन दागिने. लग्नासाठी त्यांनी नवनवीन कपडे घेतलेले होते. परत लग्नासाठी गोड आयटम म्हणून बडमाचं साहित्य, असं अनेक साहित्य त्यांचं पूर्ण कपडे वगैरे जळली आणि जे काही सोन्याचा ऐवज होता तो त्यांच्या पाकिटात तसाच जो गावला. पण ज्यांचं नवीन कपडे लग्नाची घेतलेली आणि जे काही साहित्य लग्नासाठी गोडधोड बनवले ते पूर्ण जळून गेलं. शासनाने खरंच ह्या कुटुंबाचा विचार करावा आणि एस टीनं प्रवास करणाऱ्या व्यक्तीला जे काही शासनाकडून काय हे असेल ते मिळावं एवढीच आमची प्रवाशाकडून अपेक्षा आहे. 10,000 रुपये होते, साड्या होत्या, 10-15 साड्या होत्या लग्नाच्या आणि बाकीचं सगळं किरकोळ सामान होतं ते पण जळलं. 4 बॅगी होत्या, एक खाकदर. कुठून आले तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलोय, इकडे तुम्हाला एकत्र जातो? वसईला चाललोय. वसईला चाललोय, पण आमची भरपाई करून द्यायला पाहिजे. ठीक आहे.